काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी आपणास विचारित आहे। आदरणीय पवार साहेब, आपण 23 मार्च 1994 मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार जो जी.आर जय शिवराय आदरणीय शरद पवार साहेब, मराठ्यांच्या अन्नात माती कालवणारे महाराष्ट्राचे जाणते नेते आदरणीय शरद पवार साहेब, मराठा कुणब्यांच्या पोराला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे आपण घेऊन आझाद मैदानामध्ये येणार आहात असे कळले। त्याबद्दल माझे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी आपणास विचारित आहे। आदरणीय पवार साहेब, आपण 23 मार्च 1994 मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार जो जी.आर काढला आणि त्या जी.आरनुसार ओबीसीला 1960-62 साली असणारं 14% आरक्षण 16% वाढवून ते 30% केलं। ही कोणत्या आधाराने हा जी.आर आपण घेऊन याल का? आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, माझं असं म्हणणं आहे आणि कुणब्यांच्या सगळे पोरांचं असं म्हणणं आहे की मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींची संख्या देशामध्ये जर 52% असेल तर त्यांना 27% आरक्षण द्यावं असं इंदिरा साहनींनी सांगितलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाने सांगितलं होतं। मग आपण त्यांना 16+16+16+2 अशा प्रकारचं 30+2 असं 32% आरक्षण कोणत्या जनसंख्येच्या आधारे दिलेत, हाही आपण जी.आर घेऊन येणार आहात काय? आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आपण इंदिरा साहनी आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मराठ्यांना ओबीसीत जाण्यासाठी 50%चा स्लॅब पूर्ण करून त्याची दारे मराठ्यांची संपूर्ण दारं बंद करून टाकणारे आपण हाही जी.आर घेऊन येणार आहात काय? आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, ज्यावेळेस धनगर आणि वंजारी 25/5/1992 आणि 23 मार्च 1994 ज्यावेळेस ओबीसी मधून भटक्यांमध्ये टाकल्या त्यावेळेस आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आपण कोणत्या प्रकारचा कोणता आयोग लावला होता, कोणते इम्पेरिकल डाटा तयार केले होते, कोणती लोकसंख्या तपासली होती, कोणत्या निर्णयानुसार आणि कोणत्या अध्यादेशाच्या अनुसार आपण त्यांना ओबीसी मधून भटक्यामध्ये टाकलं, हाही आपण अहवाल घेऊन येणार आहात काय? आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आम्हाला एक विचारायचं आहे, जर देशात लोकसंख्या मंडळ आयोगाने सांगितल्याप्रमाणे 52% असेल तर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या किती होती की जेणेकरून आपण 32% त्यांना आरक्षण दिलंय? 52% धरलं तरी 27% आरक्षण दिलंय, केंद्राने सांगितलं होतं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, दिलं ते आम्हाला मान्य आहे। पण तुम्ही 14+16=30 का केलं? हे 3% आरक्षण वाढवत असताना याला कुठला प्रकारचा आधार घेतला? कोणत्या आधाराने, कोणत्या आयोगाच्या आधाराने, कोणत्या एम्पिरिकल डाटाने तुम्ही हे 3% वाढवलेत? मी तुम्हाला मुद्दामून बेरीज सांगतोय। 14+16 16+3 16+2 म्हणजे 32। गोवारीवर जो अन्याय आपण केला आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागलं आमचं सरकार जाईल आणि म्हणून पुन्हा तुम्ही 2% आरक्षण दिलं। म्हणजे पहिल्यांदा 50%चा स्लॅब तर कंप्लीट केला होता, परंतु पुन्हा 2% देऊन 50%ची स्लॅब सुद्धा तुम्हीच ओलांडला। हाही जी.आर आपण घेऊन येणार आहात का की जेणेकरून आम्हाला मराठ्यांवर किती अन्याय होतोय, मराठ्यांवर किती प्रेम करताय आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, हे आम्हाला तुम्ही कधीतरी सांगाल काय? याच गोष्टीनुसार आम्हाला असं वाटतं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आम्हाला या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी आपण या ठिकाणी येणार आहात काय? आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आम्ही गेल्या 94 पासून नव्हे 1982 पासून ही लढाई लढत आहोत। तुम्हाला कधीच वाटलं नाही का मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्यावं? याही प्रश्नाचं उत्तर आपण घेऊन येणार आहात काय? आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, मला आणखीन एक पडलेला प्रश्न आहे की तुम्ही इंदिरा साहनीच्या नियमानुसार सांगतात, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सांगतात आणि आता पुन्हा आपण निवेदन असे करायला लागला आहात की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बसून यामध्ये संविधानामध्ये दुरुस्ती करावी आणि 50%चा स्लॅब वाढवून घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावं। हे आम्ही तुम्हाला विचारलं का? कोणत्या मराठ्यांनी तुम्हाला हे विचारलं? त्याचाही तुम्ही जी.आर घेऊन या आदरणीय पवार साहेब। आदरणीय पवार साहेब, अनेक प्रश्न आहेत तुम्हाला की तुम्ही ज्यावेळेस
1 सप्टेंबर 2023ला अंतरवाली येथील आंदोलनावर हल्ला झाला, त्यावेळेस आपण भेट दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. पण त्या भेटीनंतर तुम्ही परत कधीही तिकडे आला नाहीत किंवा कधीही ओबीसीवर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे असं कधीही बोलला नाही. त्यानंतर मात्र आपले बरेचसे कार्यकर्ते आले आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आदरणीय मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आपल्याला मोठा फायदा झाला आणि त्या फायद्यामध्ये आपल्याला लोकसभेमध्ये अनेक निवडून येणार होते आणि निवडून आले. आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस काही पत्रकारांनी आपल्याला विचारलं की विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय जरांगे पाटलांना विश्वासात घेणार आहात का, त्यावेळेस तुम्ही काय बोलला? कोण? आम्ही मनोज जरांगे पाटलाला विचारून राजकारण करायचंय का असं विचारलं तुम्ही. मग आता आपण आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटलाला भेटायला येणार आहात असं टीव्हीवरून आम्हाला कळालंय. त्यामुळे का भेटायला येणार आहात किंवा मराठ्यांच्या मढ्यावरचं टाळूवरचं लोणी आपण खायसाठी येणार आहात का, याचाही जी.आर. आपण घेऊन यावं. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आपल्याविषयी आम्हाला फार आदर आहे, परंतु मराठ्यांविषयी आपल्याला कधीतरी आदर होता का नव्हता? मग तुम्ही 23 मार्च 1994च्या जी.आर. सहित मी आणि आमच्या आझाद मैदानामध्ये असणाऱ्या कुणब्यांच्या पोरांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं घेऊन आपण या ठिकाणी आलं पाहिजे. कारण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आपल्यावर आमचा नितांत आदर आहे आपला. पण तुम्हाला मराठ्यांविषयी किती मानसिकता माहीत नाही आम्हाला, कारण याचं एक सक्रिय कारण सांगतो की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आपणच 23 मार्च 1954 मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार हा जी.आर. काढला आणि आमचं शोषण केलं, आमचं रक्त शोषणाचा केला आणि त्याच जखमेवर मीठ चोळायसाठी आपण आता मंडल यात्रा काढली महाराष्ट्रामध्ये. याचंही उत्तर घेऊन या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब. का तुम्हाला आत्ताच मंडल यात्रा काढावी वाटली? एकीकडून आमचं आरक्षण तुम्ही संपून टाकता, 23 मार्चचा जी.आर. काढता आणि 14% ओबीसीचं आरक्षण 30% करता, पुन्हा 2% वाढवून देता, ते 32% करता आणि टोटल 52% करता. आमचे सगळे दरवाजे बंद करता आणि पुन्हा आमच्याच घरासमोर आमच्याच मनोज जरांगे पाटीलच्या ठिकाणी आंदोलन भेटले, त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन ही मंडल यात्रा काढतात. काय चुकलं मराठ्यांचं आमच्या याच्यावर? याचाही उत्तर आपण घेऊया. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आपण ज्येष्ठ आहात, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहात, संविधानामध्ये दुरुस्ती करायची आपण सांगता, पण आपण कधीही बोलला नाही की मराठ्यांना ओबीसी मधून 50% मधलं आरक्षण दिलं पाहिजे. आम्ही फक्त दुसऱ्याला शिव्या द्यायचंय का? आणि तुम्ही फक्त आमचं नुकसान करायचं, मराठ्यांचं नुकसान करायचं, मराठ्यांना विठीस धरायचं आणि मात्र पुन्हा सावसूतपणाचा आव आणायचा. आत्ताच तुमची मुलगी भेटून गेली सुप्रिया सुळेताई, त्याही सुद्धा मागे आमचं आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनाच्या वेळेस काही लोक त्यांना भेटायला गेले तर ते म्हणाले, ते मला मराठ्यांशिवाय दुसरी कामं आहेत, मराठ्यांच्या आरक्षणाविषयी मराठ्यांच्या मोर्चापेक्षा मला दुसरी कामं आणखीन आहेत. ह्या सुप्रिया सुळ्या कोणतं तोंड घेऊन गेला तिथे? आणि तिथे गेल्यावर काय बोलल्या? आमचे घरं फोडली म्हणे सरकारने, आमचे घरं फोडले आणि दुसरं सरकार तयार केलं. तुमचं घर वाचवण्यासाठी जाय का सुप्रिया ताई तुम्ही तिथं? मला वाटतं तुम्ही मनोज जरांगे पाटलाला भेटायला आला नाही, तर त्या ठिकाणी फक्त तुम्ही टीका टिप्पणी करण्यासाठी आलात आणि आमचं घर फोडलं सरकार बनव. आम्हाला त्याच्यावर घासले, त्याच्यावर चार लागले, आम्हाला काही घेणं नाही. ते खड्ड्यात जाऊ, ते सरकार कोणाचंही असो. आमची मानसिकता आहे, आम्हाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीतून मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आमच्या जखमीवर मीठ घोळसण्यापेक्षा, आमच्या अन्नामध्ये माती कालवण्यापेक्षा तुम्ही आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण कसं देता येईल हा जी.आर. घेऊन आणि याची उत्तरं घेऊन ही प्रश्नावली आहे, ही प्रश्नावलीची उत्तरं घेऊन आपण आझाद मैदानामध्ये यावा आणि आदरणीय मनोज जरांगे पाटील, मराठा योद्धा, आंदोलन योद्धा यांना भेटावं ही माझी विनंती आहे. भेटायला तुम्ही तुमचं बघा यायचं का नाही यायचं, परंतु आम्हाला टीव्हीवरनं कळालंय तुम्ही येणार आहात, पण येण्याच्या अगोदर ह्या प्रश्नाचे उत्तर देऊन या. जरा थोडं मनाची आणि समाजाची जर थोडी लाज वाटत असेल या महाराष्ट्राची, तुम्ही असं बोलता कामा नये, मला बोलावंसं वाटत नाही, परंतु तुम्हाला जर काही वाटत असेल ना तर तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तरे घेऊन या. धन्यवाद. जय मराठा. मी प्राध्यापक चंद्रकांत भराट, छावा संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आणि मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणारा एक कार्यकर्ता.